I think I don't have access. Let me check. Now I have started the recording. Okay, fine, sir. Okay. I hope online guys screen is visible to you. Let me start today's session. Today we are going to cover, okay, one more time I'm going to repeat function, object, array. Okay, let's start with array. Let me create another folder. This is basic 2. Okay, 02 basic. And inside that, let me create a single file, array. Array simple definition, collection of data. That's it. No matter where it is a number, where it is float, okay, where it is string, boolean, object, inside array is also possible. एखाद्या अरे मध्ये एखादा ऑब्जेक्ट पण कलेक्शन होऊ शकतो, फंक्शन पण कलेक्शन होऊ शकतं. सिम्पल कलेक्शन ऑफ डेटा. ते कोणता डेटा आहे नो मॅटर. पण दिस इज बेनिफिट. जावास्क्रिप्ट मध्ये हा बेनिफिट आहे. बाकी जे तुम्ही लर्न करता सीपीपी, पायथन आणि जावा मध्ये वगैरे तिथं रिस्पेक्ट टू डेटा असू दे, रिस्पेक्ट टू अरे इनिशियलाइज करावं लागते. तिथं असं काही रूल वगैरे नाही. सिम्पल अरे मध्ये तुम्ही कोणत्याही टाईपचे डेटा स्टोअर करू शकता. लेट मी चेक सिंटॅक्स. व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर दिस? सिंटॅक्स बघा. व्हेरिएबल मध्येच डिक्लेअर करायचं. कॉन्स्ट अरेचं नाव देतो, रोल नंबर, स्क्वेअर ब्रॅकेट 1 2 आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय पण कलेक्शन घेऊ शकता. स्ट्रिंग घेऊ, बुलियन डेटा टाइप घेतो, त्यामध्ये नल घेतो, अनडिफाईन्ड घेतो. सगळे डेटा टाइप तुम्ही कलेक्ट करू शकता. अरेचं इंडेक्स स्टार्ट कुठून होतंय? एनीवन नो? 0 पासून स्टार्ट होतो. ऑलवेज केप्ट इन. ओके, 0. आणि काउंट कसं करतात? 0 पासून किती लेंथ आहे सांगा बरं. n-1. n-1 is accurate, correct. Okay, then what is the length of this array? Yes, what is the length? 6. Yes, 6 is correct answer. आता अरे असं डिक्लेअर करता सिम्पल. आता अरे डिक्लेअर केले, अरे जर प्रिंट करायचे आउटपुटला, कसं सिम्पल कन्सोल डॉट लॉग मध्ये फक्त अरेचं नाव द्यायचं. आता आउटपुट चेक करा. लेट मी गो टू द रिस्पेक्टिव्ह फाईल. त्या फाईलचं पाथला या. फोल्डरला सीडी यूज करायचं. फाईल रन करायचं तर नोड. ओपन इन टर्मिनल. नोड 01 array.js. Font spelling mistake. What is error here? Let me check it later. No, not mandatory in JavaScript. चला इधर चेक कर.
Lexical declaration cannot appear in single statement context. अच्छा, this is the problem. अरे प्रिंट झाला. ते वरचं जे लाईन होतं ना ते कमिट आउट नाही केलं होतं, त्याच्यासाठी एरर येत होतं. की सिंटॅक्सला कमिट आउट नाही केलं होतं. असं काही नाही, हे रिमूव्ह करून पण रन करू शकता तुम्ही. मी कालच हे इन्स्ट्रक्शन दिलं होतं, नोट डाऊन पण करून घ्या. प्रिंट होत आहे. आता मला सेकंड व्हॅल्यू फक्त सेकंड व्हॅल्यू पाहिजे एका अरे मधला. फर्स्ट व्हॅल्यू पाहिजे, सेकंड व्हॅल्यू पाहिजे, थर्ड व्हॅल्यू, असं रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर कसं प्रिंट करणार? त्याचं व्हॅल्यू अरे मध्ये द्या. झिरोथ व्हॅल्यू पाहिजे, झिरो प्रिंट करून बघा काय भेटतोय. फर्स्ट व्हॅल्यू भेटते 1. सेकंड पाहिजे असेल तर सेकंड. आता मी सांगितलं लास्ट पाहिजे अनडिफाईन. कितवा लोकेशनचे काढणार मग तुम्ही? काय असेल तुमचे आउटपुट कोड? 5. येस, 5 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता अरे मध्ये काही इनबिल्ड मेथड आहेत. अरे पण एक मेथड आहे. अरे मध्ये पण काही इनबिल्ड मेथड आहे, ते इनबिल्ड मेथड बघू. असं लेंथ वगैरे आता डायरेक्टली मला लेंथ काढायची, तुम्ही काउंट करून 6 सांगितले. असं एक इनबिल्ड पॅकेज यूज करू, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला लेंथ सांगते. लेंथच प्रॉपर्टी आहे अरे डॉट लेंथ. त्या प्रॉपर्टीने तुम्ही लेंथ काढू शकता, कोणत्याही अरेचं लेंथ मिळू शकते. ते काय बघू, चेक करू एकदा. कन्सोल डॉट लॉग रोल नंबर डॉट लेंथ. हे बघा एवढे त्याच्यामध्ये मेथड आहेत. फिल, स्लाइस, फिल्टर, स्लाइस, व्हॅल्यू, रूल नंबर, इन्क्लूड्स. हे इनबिल्ड मेथड आहेत. लास्ट इंडेक्स ऑफ, फर्स्ट इंडेक्स ऑफ. मोस्ट ऑफ यूज करतो लेंथ, सो वी चेक लेंथ मेथड. आता त्याचं पूर्ण लेंथ मिळेल. लेंथ भेटला 6. जर असं पाहिजे कंटेंट लिहून पाहिजे, मग असं कंटेंट लिहून काढा तुम्ही, मग कंटेंट मध्ये मिळेल ते. लेंथ ऑफ अरे, ते त्याच्या समोर तो घेईल ऑटोमॅटिक. हे बघा, द लेंथ ऑफ अरे 6 आउटपुट मध्ये आला. अरे कम्प्लीट, दिस इज अरे. ओके, लॉजिक लावणे अवघड असते. सिंपल सिंटॅक्स डेफिनेशन आणि हाऊ टू यूज, दॅट्स इट. अरे मध्ये कोणाला काही डाऊट? लेट्स ट्राय विथ युअर सेल्फ वन्स. वी आर युजिंग लॉट ऑफ टाइम. ओके, अरे खूप ठिकाणी खूप वेळ यूज करणार. कोणाला एरर असेल तर विचारा, अदरवाइज मी मूव हेड विथ नेक्स्ट ऑब्जेक्ट. I hope array is done. Let's next topic, object. Collection of key pair values.
syntax, parenthesis जे आहे ना कर्ली ब्रॅकेट यूज करतो ऑब्जेक्ट साठी, स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो अरे साठी, पॅरेंथेसिस यूज करतो फंक्शन साठी. तिन्ही लक्षात ठेवून घ्या. दिस इज बेसिकली एम्प्टी ऑब्जेक्ट. एवढं जर डिक्लेअर केलेत ना, हे एम्प्टी ऑब्जेक्ट म्हणायचे. ऑब्जेक्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. होल जावास्क्रिप्ट इज टोटली 90-80% ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून कोडला एक्झिक्युशन करतो. तेच मॅरेडला त्याला पण टाईप बघितलं अरेचं डेटा टाईप काय आहे, ऑब्जेक्टच आहे. ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून बॅकग्राऊंडला वर्क ऑब्जेक्ट म्हणूनच करतोय तो. तुम्ही फंक्शन अरे इनडायरेक्टली तो ऑब्जेक्ट मध्येच कन्वर्ट करून काम करताय. आता बघूया ऑब्जेक्ट कसं कशासाठी यूज करता, काय डिक्लेअर करतो, त्याच्यामध्ये कंटेंट कसं असतात, एपीआय वगैरे सगळे जे रिस्पॉन्स भेटतंय ना त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट मध्ये भेटतात. बघू चल. आता एखादी लेट मी टेल यू, एक स्टुडंटचा डेटा वगैरे घेत असेल तर स्टुडंटचे फॉर्म वगैरे बनवत असेल तुम्ही, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्यामध्ये नेम, दिस इज सिम्पली ऑब्जेक्ट. की पेअर आहेत हे जे लेफ्ट साइडला जे आहेत ना, लेफ्ट साइड नेम इज, रोल नंबर, ऍड्रेस इज, लॉग इन, दीज आर कीज. इन फ्रंट ऑफ इन डबल कॉलन मध्ये जे आहेत ना, डबल कोट मध्ये तो आहेत व्हॅल्यूज. सॅम 50-21 महाराष्ट्र 2, दीज आर व्हॅल्यूज. अँड दीज आर कीज. की अँड व्हॅल्यू, की व्हॅल्यू दोन्हीला एंट्री म्हणतात. हे तीन ऑब्जेक्ट मध्ये तीन पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. एक एंट्रीज, एक की, एक व्हॅल्यू. की म्हणलं तर लगेच कळायला पाहिजे लेफ्ट साइडची, ओके. आणि व्हॅल्यूज म्हणलं तर राईट साइडची. एंट्रीज म्हणलं तर की व्हॅल्यू दोन्ही, ओके. आणि जेव्हा तुम्ही इनबिल्ड मेथड रन वगैरे करायचं असतील ना, कॅपिटल ऑब्जेक्ट आहे तेव्हा आपण एखादी ऑब्जेक्टचं इनबिल्ड मेथड यूज करायचं आहे, मग तेव्हा कॅपिटल अरे यूज करायचं, ARRAY अरे साठी इनबिल्ड मेथड. आणि ह्याला पण कॅपिटल ऑब्जेक्ट यूज करायचं. मग त्याचे इनबिल्ड पॅकेज तुम्ही यूज करू शकता. आता मी एखादं काम करतो की मला सेपरेट पाहिजे, ऑब्जेक्ट मला म्हणजे व्हॅल्यू सेपरेट पाहिजे, एंट्रीज पाहिजे, अरे मध्ये पाहिजे. मग ते कसं करू शकतो एकदा बघूया. फर्स्ट ऑफ ऑल याला प्रिंट करू. ठीक आहे, हे इनबिल्ड मेथड बघायचं अगोदर फर्स्ट प्रिंट करू. सिंपल त्या जे पण व्हेरिएबल नावाने तुम्ही डिक्लेअर केलेत ना, तो नावाने कन्सोल डॉट लॉग करा. रन करायचं कसं, CLS नोड, ठीक आहे, द फाईल नेम. प्रिंट झाला खाली बघा, नेम सगळं कंटेंट प्रिंट झालं त्या ऑब्जेक्टचं. आता मला फक्त ऍड्रेस पाहिजे, त्या नावाचा ऍड्रेस मला आउटपुटला शो करायचे. त्या सिनारी मध्ये काय करू शकतो, एनीवन आयडिया? फक्त ऍड्रेस पाहिजे मला आउटपुटला. अरे मधलं एखादा आतलं कंटेंट सांगितलं, तुम्ही काय सांगितलं होतं त्याचं इंडेक्स सिलेक्ट करा, इंडेक्स सिलेक्ट करून व्हॅल्यू मिळेल. आता पण इथं की सिलेक्ट करा, की सिलेक्ट की त्याचं व्हॅल्यू मिळेल ना ऍड्रेसचं. मग सिंपल स्टुडंट डॉट ऍड्रेस करा, मग त्याचं व्हॅल्यू मिळून जाईल, स्टुडंट डॉट ऍड्रेस.
बघा महाराष्ट्र मिळून गेलं. हे तुम्ही बघतात ना, जेव्हा आपण फॉर्म मधलं डेटा फेच करून फ्रंटला दिसतात ते बायोडेटा मध्ये वगैरे, पोर्टफोलिओ मध्ये वगैरे बॅकएंडला डेटा येतो, तेव्हा काय होतं माहिती का, असेच एक रिस्पॉन्स भेटतो कशामध्ये, ऑब्जेक्ट मध्ये. पण तुम्ही फ्रंट एंडला देता ना, असं देतात, स्टुडंट डॉट अड्रेस, स्टुडंट डॉट नेम, स्टुडंट डॉट एज, त्याच्या त्याच्या फील्डला त्याच्या तिथं रिस्पॉन्सिव्ह सेट करून देतात, मग तो तिथं प्रिंट दिसतोय. ऑब्जेक्ट फोन इम्पॉर्टंट आहे, EPI चे जे पण रिस्पॉन्स भेटतो सगळं ऑब्जेक्ट मध्ये मिळणार आहे. असं जर रिस्पॉन्स भेटतात एखाद्या स्टुडंटचं, मग तुम्हाला असं 1 बाय 1 प्रिंट करावं लागेल. ते पुढे बघू कसं फ्रंटला इंटिग्रेशन वगैरे करायचं, पण लक्षात ठेवा असं एखादं व्हॅल्यू ऍक्सेस करायला कोणी सांगितलंय मग असं ऍक्सेस करायचं. ओके, फाईन. ही बघा, लाईन नंबर 13 मध्ये मी काय लिहिलंय, कन्सोल डॉट लॉग ऑब्जेक्ट डॉट कीज स्टुडंट. आता जे पण कीज होते बघा लेफ्ट साइडची, मी सांगितलं तीन इनबिल्ड प्रॉपर्टी त्यामध्ये, कीज एक व्हॅल्यू एक एंट्रीज. एंट्रीज म्हणजे दोन्ही, कीज म्हणजे लेफ्ट साइडचे, व्हॅल्यूज म्हणजे राईट साइडचे. आता फक्त मला कीज बघायचे, स्टुडंट मध्ये कोणतं कोणतं की आहे. सिम्पली की साठी ऑब्जेक्ट हे इनबिल्ड पॅकेज आहे, ते यूज केल्यावरच तुम्हाला दिसणार तसे. ऑब्जेक्ट डॉट की स्टुडंट काय आहे, तो ऑब्जेक्टचं नेम आहे, ओके, व्हेरिएबल नेम, त्यामध्ये सगळा डेटा आहे. मग डेटा कीज मध्ये दिलो त्या इनबिल्ड फंक्शन मध्ये, तो बॅकएंडला जाऊन एक्सट्रॅक्ट करून कीज येईल. आता आता आउटपुट कीज चेक करू कशामध्ये भेटते ती पण बघा बरं का, ऑब्जेक्ट मध्ये भेटते का, अरे मध्ये भेटते का, आउटपुट ती एकदा चेक करा. अरे मध्ये भेटतोय कीज, व्हॅल्यूज पण अरेज मध्येच भेटतोय आता भेटताना. आणि व्हॅल्यूज जर बघा, कीज जर रिप्लेस करून व्हॅल्यूज करा, व्हॅल्यूज मिळून जाईल. मग कीज रिप्लेस करून एंट्रीज करा, दोन्ही की पेअरचे व्हॅल्यू अरे मध्ये मिळून जाईल. ठीक आहे, व्हॅल्यू पण एकदा चेक करू. सेम कॉपी, कॅपिटल ऑब्जेक्ट विसरू नका, ठीक आहे, देयर इज ऑलवेज कॅपिटल ऑब्जेक्ट, व्हॅल्यूज सेम. ऑब्जेक्ट डॉट एंट्रीज, तर एक काय करतो, आता क्लिअर करतो फर्स्ट टर्मिनल, रिरन अगेन. आउटपुट चेक करा काय आले, सगळे अरे मध्ये आले. आता मी एक क्वेश्चन सांगितलं, ऑब्जेक्टला अरे मध्ये कन्व्हर्ट करा, ऑब्जेक्टला अरे मध्ये कन्व्हर्ट करा, मग कसं करू शकता तुम्ही. पण हे असं आलंय ना, कॉम्बिनेशन अरे आलं, ही लास्ट वन आलंय बरोबर, ही बघा ही जे आहेत ना, ही अरे मध्येच आहे. पण अरे मध्ये अरे आलेच छोटे छोटे. पण अरे असं नसते ना, अरे कसं असतो, एका अरे मध्येच की पेअर म्हणजे इंडेक्सचं व्हॅल्यू नसतं, फक्त व्हॅल्यू असतात त्यामध्ये. म्हणजे ही झाला, ही ऍक्च्युअल कन्व्हर्जन झालं. करेक्ट आहे, हे ऍक्च्युअल कन्व्हर्जन आहे का अरेचं, ऍक्च्युअल कन्व्हर्जन आहे ते. इंडेक्स बघा, अरे मधलं इंडेक्स कधी दिसतंय का तुम्हाला, 0 1 2 3 4 बघितले कधी, व्हॅल्यूज दिसतात ना फक्त. इथं फक्त व्हॅल्यूजच दिसणार अरे मध्ये. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टला अरे मध्ये कन्वर्ट करणार ना, मग तो सेकंड वाला युज करा, डायरेक्टली कन्व्हर्जन होऊन जात आहे. कोणी विचारलं, इव्हन इंटरव्ह्यू मध्ये विचारू शकतात, एखाद्या ऑब्जेक्टला अरे मध्ये कन्वर्ट करून दाखवा, मग ते सेकंड वाला करायचं, कन्सोल डॉट लॉग ऑब्जेक्ट डॉट व्हॅल्यू स्टुडंट, अरे ऑब्जेक्ट जे अरे मध्ये कन्वर्जन होऊन जात आहे. एकदा ट्राय करा तिने. तुम्ही डिफरंट ऑब्जेक्ट घ्या, सेम ऑब्जेक्ट घेऊ नका, नाहीतर लवकर नाही कळणार.
आप सबसे आज मिलकर अच्छा लगा और मुझे लगता है कि हमें मिलते रहेंगे। हम सब सैंडस है, हमें भी आपसे मिलकर अच्छा लगा। माई, तुम्हारा हस्बैंड रो रहा है क्या? वो इसको लेकर थोड़ा परेशान था। अपनी क्लास में फर्स्ट आती है। क्लास में फर्स्ट तुम्हें अगर कुछ सोचना है तो तुम वो अपने घर में जाकर कर सकती हो। मैं इसके साथ As per already I told you guys, ऑब्जेक्ट मध्ये कलेक्शन ऑफ अरे पण असू शकतो, कलेक्शन ऑफ फंक्शन पण असू शकतात, एका सिंगल व्हेरिएबल पण काय पण कलेक्शन असू शकतो त्यामध्ये, की पेअर व्हॅल्यू मध्ये असते. आता अजून एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करूया, कॉन्स्टंट
this time, okay, data, simple take data as a name, object name. आता नेम घेतो. आता इथे एखादी फंक्शन घेतोय, फंक्शन नेम ऍड. एखादं फंक्शन पण रन होऊन जाईल. फक्त कॉमा द्या. परत त्याच्यामध्ये एखादा अरे पण कॅरी होईल. ठीक आहे. दिस इज ऑल्सो फाईन. त्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, त्यामध्ये ऑब्जेक्ट मध्ये फंक्शन आहे, अरे आहे, कलेक्शन करतोय. आता जेव्हा प्रिंट करतात ना तुम्ही, डेटाला प्रिंट केलं तर हे दोन्ही पण प्रिंट होतो त्यामध्ये. जर तुम्हाला अरे ऑब्जेक्ट मधला फंक्शन कॉल करायचं असेल तर डेटा डॉट ऍड, डेटा डॉट अरे, अरे प्रिंट करायचं असेल तर डेटा डॉट अरे. याच्यासाठी सांगतोय की बी अवेअर, त्यामध्ये फंक्शन पण येऊ शकते, त्यामध्ये इमेजेसचे लिंक, त्यामध्ये फंक्शन आणि अरे, कलेक्शन ऑफ अरे, एक अरे नाही 10, 10 प्लस अरे पॉसिबिलिटी आहे. तुम्हाला एवढं अवेअर करून द्यायचं की देर आर कलेक्शन ऑफ ऑल, नॉट कंपल्सरी एकच डेटा येऊ शकतो, नंबर येऊ शकतो, असं काही नाही. ही पेअर मध्ये एवढं लक्षात ठेवा, कोलन मस्ट बी देअर, नॉट इक्वल्स टू नाही घ्यायचं, कोलन घ्यायचं. Let me run this one. काय आलंय बघा, नेम ओके, आणि ऍडचं फंक्शन आलं, फंक्शन ऍड म्हणून सांगतोय, फक्त अरेचं डेटा आलं. आता मला फक्त अरे पाहिजे असेल तर मी कसं घेऊ शकतो, त्यामध्ये डेटा डॉट अरे, दॅट्स इट, अरे मिळून जाईल. अरे मधलं जर व्हॅल्यू पाहिजे 1 2 3, मग परत तुम्हाला माहिती आहे अरे मधलं इंडेक्सचा नंबर कसा फाइंड आउट करू शकतात. स्क्वेअर ब्रॅकेट करून 1 2 3, मग त्यातला अरे मधलं व्हॅल्यू मिळेल परत.
किंवा खाली मिळून मिळून गेला अरे फक्त वरचे जर कमिट आउट केलेत ना, ऑन 451 फक्त अरे पाहिजे असेल तर अरे घेतला, ऑब्जेक्ट पाहिजे, फंक्शन पाहिजे, फक्त फंक्शनचं नाव काय ऍड आहे, ऍड म्हणून करा, फंक्शनचं नाव मिळेल, फंक्शन मिळेल. हे फाउंडेशन आहे बेसिकली. आता ऍक्च्युअल एक्झाम्पल आता पुढे बघणार आहे. एकदा हे फाउंडेशन झालं ना, मी रिअल टाइमचे एक्झाम्पल देतो, सॉल्व्ह करा मग सगळे. आता एक गोष्ट तर केलंय, ऑब्जेक्टला अरे मध्ये कन्व्हर्जन केलंय. आता अरे ला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायचे, ते कसं करू शकतात? लॉजिक बघा बरं का. ऑब्जेक्ट मध्ये काय व्हॅल्यूज कसं आहे, की पेअर मध्ये आहे. अरे मध्ये कसं व्हॅल्यू आहे, इंडेक्स प्लस व्हॅल्यू. आता मला सांगा, आता ऑब्जेक्टला अरे मध्ये कन्व्हर्जन करताना काय केलं आपण? सिंपल व्हॅल्यूजला प्रिंट करून दिले, कन्व्हर्जन झाला तो अरे ब्रॅकेट मध्ये. आता रिव्हर्स करायचं आहे. हा, कसं करणार? म्हणजे अरेला ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन करायचे, नॉट दिस मेथड. ऑब्जेक्टला अरे मध्ये नाही, अरेला ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्ट करायचे, की पेअर व्हॅल्यू मध्ये दिसायला पाहिजे. नो, अरेला ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट केला. आता मला काय केलंय, ऑब्जेक्टला अरेला कन्व्हर्जन केलंय. आता ऑब्जेक्टला, अरे मीच कन्फ्युजन होतो परत. फर्स्ट काय केलंय, ऑब्जेक्ट डिक्लेअर केलं, ऑब्जेक्टला अरे मध्ये कन्व्हर्जन केलं. आता अरेला ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन करायचे. सिंपल आहे, अरेला ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन करायचे. कसं करू, म्हणजे काय लॉजिक लावणार तुम्ही? फर्स्ट तुम्हाला हीच क्लिअर होईना की कशात काय कन्व्हर्जन करायचं. एक तर केलंय, तो कन्व्हर्जन कशामध्ये, कशा ऑब्जेक्ट अरे केला, तर अरे टू ऑब्जेक्ट करायचे. एखादा अरे डिफाईन करतो मी फर्स्ट. ऍक्च्युअल लॉजिक जे तुम्ही होमवर्कला घ्या, ऍक्च्युअल लॉजिक जे मी इनबिल्ड मेथड सांगून देतोय आजचा. ऍक्च्युअल लॉजिक कसं करू शकता, काय करू शकता तुम्ही बघा, होमवर्क करा, रिसर्च करा, त्यानंतर सोल्युशन काढा. एक अरे डिक्लेअर करतो, वरचे सगळे कमिट आउट करतो. आता तुम्हाला आयडिया आहे ऑलरेडी की ह्याचं बिहाइंड काय असतो. 0th इंडेक्सला 5 आहे, 1th इंडेक्सला 6 आहे, सेकंड इंडेक्सला 7 आहे, थर्ड इंडेक्सला 8 आहे आणि फोर्थ इंडेक्सला 0 आहे. याचं लेंथ 5 आहे. पण हे ऑब्जेक्ट मध्ये कसं कन्व्हर्जन करायचंय ते ऍक्च्युअल लॉजिक तुम्ही घ्या. आता इनबिल्ड मेथड सांगतो. इनबिल्ड मेथड असं आहे, ऑब्जेक्ट मध्ये एक मेथड आहे, ऑब्जेक्ट मध्ये एक मेथड येतो असाइन म्हणून. ते असाइन मेथड काय करून घेते, ऑब्जेक्ट अरेला ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन करते. याचं काय करतो, अरे टू ऑब्जेक्ट. असाइन मेथड इनबिल्ड मेथड आहे. तो काय करतो, एखाद्या अरेला ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन करून देतो. आता ऑब्जेक्ट मध्ये कसं दिसतील आउटपुट, एनीवन गॅस काय आउटपुट दिसेल ऑब्जेक्ट मध्ये? एखाद्या अरेचं ऑब्जेक्ट मध्ये जर तुम्ही माइंड मध्ये कॅल्क्युलेट करून सांगत असेल तर आउटपुट काय आउटपुट येईल? 1, त्याच्या समोर व्हॅल्यू काय येईल? 5.
2 असं येईल का? असंच येईल ना ऑब्विसली 0 इंडेक्स 1. चला एक रन करू. स्क्वेअर ब्रॅकेट येणार का कर्ली ब्रेसेस येणार? आले का? एकदा चेक करा, आउटपुट चेक करा, तुम्ही पण ट्राय करा. दुसरा रेडी? दोन क्वेश्चन कळाला? वाईस वर्सा, अरे टू ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट टू अरे कसं कन्व्हर्जन करायचं? एनीवन हॅव डाऊट?
ओके, आय होप ऑब्जेक्ट कव्हर झाला असतील तर लेट स्टार्ट विथ फंक्शन 03 फंक्शन. जावास्क्रिप्ट मध्ये टाइप्स ऑफ फंक्शन आहे, हायर ऑर्डर फंक्शन, नॉर्मल फंक्शन, एरो फंक्शन. ठीक आहे. एरो फंक्शन काय असतो? फंक्शनची शॉर्टकट मेथड आहे फंक्शन डिक्लेअर करायचं, एरो फंक्शन. आता फक्त तो दोन टाइपचे फंक्शन बघू, एक एरो फंक्शन आणि एक नॉर्मल फंक्शन. फंक्शन कशासाठी युज करतो? रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी युज करतो. फंक्शन फंक्शन कोणी विचारलंय? सिंपल डेफिनेशन आहे, यूज टू अवॉइड द रिपिटेशन. फर्स्ट डेफिनेशन. There are two types of function, arrow function and normal function. Arrow function is a shortcut to define the function. That's it. Arrow function कोणी विचारलं what is arrow function? Shortcut method to define the function. That's it. Let me write one function. Function define using keyword of function itself. Add function लिहितोय. काय केलं मी? सिंपल एक ऍडचं फंक्शन लिहिलं. त्या फंक्शन मध्ये ए कॉमा बी रिटर्न ए प्लस बी. माझं फंक्शन रिटर्न देईल ना आउटपुटला, मग त्याचं व्हॅल्यू देईल फंक्शन. मग इथे कॉल करताना कसं कॉल केलंय बघा, ए आणि बी चं व्हॅल्यू पास करतोय फक्त. आर्ग्युमेंट माहिती आहेत ना? ओके. फंक्शन मध्ये टाईप आहेत विथ आर्ग्युमेंट, विदाउट आर्ग्युमेंट, विथ रिटर्न, विदाउट रिटर्न, सगळ्या टाइप्स बघू. फर्स्ट विथ आर्ग्युमेंटचे बघितले, हा विथ आर्ग्युमेंटचे होता. आता दुसरा फंक्शन एक लिहितोय. सिंटॅक्स बघा बरं का कसं आहे फंक्शन, एकदम नॉर्मल सिंटॅक्स आहे. फंक्शन नोड लिहिणे, पॅरेंथेसिस समोर कर्ली ब्रेसेस युज करायचे फंक्शनचं. पॅरेंथेसिस कंपल्सरी आहे आणि कर्ली ब्रेसेस त्यासमोर. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कन्सोल डॉग हा विथआउट पॅरामीटर आहे. पॅरामीटर म्हणा, आर्ग्युमेंट म्हणा. आता मी फर्स्ट काय करतो, थोडं कमिट आउट रिमूव्ह करतो. आता एखाद्या फंक्शनला कॉल करायचे, फंक्शन डिफाईन करायचं असं, फंक्शन डिफिनेशन डिफाईन करायचा हा मेथड आहे. पण आता फंक्शनला कॉल करायचं आहे, फंक्शनला कॉल करताना कसं करावं लागेल? आता नोड जे लिहिलंय ना, मी सिम्पली इथं खाली नोड जर असं कॉल केलं, काय आउटपुट येईल? त्या नोड मधलं कन्सोल डॉग प्रिंट होईल. स्पेलिंग मिस्टेक. दिस इज नोड फंक्शन असं लिहून आलंय. इथं काय केलंय तुला लक्ष देऊन बघितलं ना, हे विथआउट आर्ग्युमेंट, सॉरी विथआउट आर्ग्युमेंट, विथआउट रिटर्नचं फंक्शन आहे. काही रिटर्न नाही करते, फक्त प्रिंट करून देतोय. ते बघून घ्या. पण ह्याच्यात काय आहे बघा, ह्याच्यात विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू आहे. म्हणजे रिटर्न करतो ऍडिशन करून फर्स्ट फंक्शन मध्ये, सेकंड फंक्शन मध्ये नाही रिटर्न करतो नाही आर्ग्युमेंट घेतो. हा टाईप, दोन टाईप आहेत.
त्याच्यामध्ये तुम्ही असं पण करू शकतात, विथ आर्ग्युमेंट विथआउट रिटर्न, आणि खाली काही न घेता विथआउट आर्ग्युमेंट विथ रिटर्न पण फंक्शन आहे. 4 टाईपचे फंक्शन आहेत. आता मी फर्स्ट वाला फंक्शन जर रन करायचं असेल तर मला काय करावं लागेल, त्याला कॉल करावं लागेल आणि त्याला प्रिंट पण करावं लागेल, कारण तो वरच्या फंक्शन मध्ये प्रिंट नाही होत आहे. कन्सोल डॉट लॉग नाही येते याच्यामध्ये. म्हणजे आता ह्याच्यासारखं वरच्या फंक्शन पण नोट इथं कॉल करतोय फक्त, की कॉलिंग आहे. असं कॉल करून जर रन केलं ना, काय आउटपुट येते बघा, काही आउटपुट नाही येणार. झालं का 50 + 54 ऍडिशन होऊन 104 यायला पाहिजे, पण आलं नाही. का बरं नाही आलं? तिथं बघायला गेलं ना फर्स्ट फंक्शन मध्ये काय होते, आता समजून घ्या फंक्शन कसं काम करतात. ही नोट आहे, नोट सॉरी ऍड आहे ना, ऍडला फंक्शनला इथं कॉल होतो. हा दोन्ही आर्ग्युमेंट पास होतात ए आणि बी मध्ये. ए मध्ये स्टोअर होतो 50, बी मध्ये स्टोअर होतो 54, आणि रिटर्न काय करतात ए प्लस बी. त्या फंक्शन कॅरी करतो दोन्हीचे ऍडिशन 104. त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे आता 104. फक्त मला आउटपुट करावं लागेल. आउटपुट साठी काय यूज करतो, कन्सोल डॉट लॉग. येस, ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग फक्त हे जे फंक्शन तिथं करायला ना कॉल, आता ह्याच्यामध्ये करून द्या, मग त्याचं आउटपुट मिळून जाईल इथे. मिळाला दिस टाइम. हा नोडचं सर तुम्ही कन्सोल डॉट लॉग नाही केलं तरी पण कसं काय झालं, पण हे नोड मध्ये ऑलरेडी कन्सोल डॉट लॉग आहे म्हणून तो रन झालाय. पण सेकंड मध्ये असं नाही ना, सेकंड मध्ये तो फक्त रिटर्न करत होतो व्हॅल्यू, मग ते मला प्रिंट करावं लागेल रिटर्न न घेऊन. एकदा रीड करा दोन्ही फंक्शन मध्ये, काय नाही कळलं तर विचारा. आता बघा फंक्शन अवॉइडिंग कसं असतं ते एकदा सांगतो. म्हणजे रिपिटेशन कसं, मला परत एक 2 नंबरचे ऍडिशन करायचे, फक्त नंबर चेंज करून देतो दिस टाइम. मग ते दुसऱ्यांदा तोच फंक्शनला रिकॉल करून 2 वेळा आन्सर दिले बघा, एक 104 140. दिस इज द यूज ऑफ फंक्शन. अवॉइडेशन रिपिटेशन अवॉइड करतो. Online guys, have any doubt? Array, function, object. Okay, fine. सबस्ट्रॅक्शन पाहिजे ना, सिंपल सेम फंक्शन कॉल करा. आणि इथं फक्त ए मायनस बी आणि ऍड ला मायनस करा, सब करा. आणि इथं कॉल करताना दिस टाइम सब. दॅट्स इट. आता सबस्टिट्यूशन होऊन जाईल. 86 मधला 54 जाईल. किती येते 86 मधला 54 गेलं तर, 32.
Yes, I hope time is over. Okay, we connect tomorrow on same time. We discuss tomorrow arrow function. What is arrow function? Today you guys just practice these things. Okay, object, function, array. खूप प्रॅक्टिस करा. पूर्ण JavaScript मध्ये हीच गोष्ट आहे.